नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची महाराजा ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. महाराजा ही मूव्ही गुगलवर सर्वात जास्त सर्च केली गेलेली मूव्ही आहे. महाराजा ही तमिळ भाषेतील ॲक्शन थ्रिलर मूव्ही आहे आणि लीड रोलमध्ये विजय सेतुपतींचा हा 50वा चित्रपट आहे. महाराजा हा मूव्ही सर्वात जास्त ओपनिंग वीकेंड करणारा चित्रपट आहे आणि 2024चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट. तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की हा चित्रपट का बघायला पाहिजे. मी हा मूव्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण महाराजा नावाच्या व्यक्तीला बघतो, जो एका सलूनमध्ये काम करतो. त्याची एक छानशी फॅमिली आहे, ज्यात त्याची वाईफ आणि त्याची लाडकी मुलगी आहे. मूव्ही फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथं महाराजा त्याच्या मुलीसाठी टॉय शॉपमध्ये खेळणी बघत असतो. टॉय शॉपच्या समोरच्या घरातच त्याची वाईफ आणि त्याची मुलगी बसलेली असते. महाराजा त्याच्या वाईफला शॉपमधूनच एक टॉय दाखवून टॉयची निवड करत असतानाच एक ट्रक डायरेक्ट त्या घरात घुसतो, जिथं त्याची वाईफ आणि मुलगी बसलेली असते. आणि ॲक्सिडेंट इतका भयानक असतो की आपण अंदाजा घेऊ शकतो की त्यात कोणीच वाचलं नसणार. सीन आता प्रेझेंटमध्ये शिफ्ट होतो, जिथं महाराजा त्याच्या मुलीसोबत एक हॅप्पी लाईफ जगत असतो. म्हणजे त्या दुर्घटनेत महाराजाची वाईफच मरण पावलेली असते आणि त्याची मुलगी वाचलेली असते. घरात लक्ष्मी नावाचं एक डस्टबिन पण असतं, जिला हे लोक एक फॅमिली मेंबरसारखं ट्रीटमेंट द्यायचे. दर शुक्रवारी तिला साफ करून पूजा घरात ठेवायचे, तिची पूजा करायचे. हे खूप वेड आहे ना, की ज्यात लोक दुनियेचा कचरा टाकतात त्या डस्टबिनला साफ करून हे लोक पूजा घरात ठेवायचे, तिची पूजा करायचे. तर असं का? कारण जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तोच डस्टबिन महाराजाच्या मुलीच्या अंगावर पडला होता, ज्यामुळे ती झाकल्या गेली आणि ती या दुर्घटनेत सर्वाईव्ह करू शकली असते. म्हणून महाराजासाठी लक्ष्मी खूप जास्त इम्पॉर्टंट होती. तिच्यामुळं त्याच्या मुलीचा जीव वाचू शकला असतो. म्हणून तो इतकी तिची केअर करायचा, तिला साफ करायचा आणि तिला पूजा घरात ठेवायचा. महाराजाची मुलगी ज्योती 10th स्टँडर्डला असते. बोर्डच्या नावावर दुनिया डोक्यावर घेणारी मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स. तर दुसरीकडे आपली ज्योती, तिला अभ्यासाची काहीच रुची नव्हती. तिला आवडायचं ते स्पोर्ट्स आणि तिच्या स्पोर्ट्स टीचर आसिफा, ज्या तिला नेहमी सपोर्ट करायच्या, ॲडमायर करायच्या. एक दिवस स्कूल हेड ज्योतीला स्कूलमधून काढून टाकणार असतात, कारण तिने चीफ गेस्टला देण्यात येणाऱ्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स केली असते. पण ज्योती हेडला बोलते की तिने असं केलं नाही. तिच्या वडिलांना स्कूलमध्ये बोलवण्यात येतं. स्कूल हेड ज्योतीला खूप ऐकवतो. तेव्हा स्पोर्ट टीचर आसिफा एका दुसऱ्या मुलाला चेंबरमध्ये घेऊन येते, ज्याने हा कांड केलेला असतो. प्रिन्सिपल त्या मुलाला एक कानाखाली वाजवतो आणि ज्योतीला परत रागवतो. महाराजाने त्याच्या मुलीला खूप प्रेमाने, लाडाने मोठं केलं असतं. त्याच्या मुलीची चुकी नसतानाही स्कूल हेडने सगळ्यांसमोर तिची इन्सल्ट केली असते. म्हणून महाराजा हेडला ज्योतीला माफी मागण्यास बोलतो आणि माफी मागितल्याशिवाय तो काही ऑफिस सोडणार नव्हता. म्हणून स्कूल हेड सिक्युरिटीला बोलून त्याला बाहेर काढू बघतात. पण महाराजा रॉड पकडून उभा असतो आणि त्याची पकड इतकी मजबूत असते की तो रॉड भिंतीच्या बाहेर यायला लागतो. तरीही महाराजा तो रॉड सोडत नाही. हेडला लक्षात आलं असतं की हा काही माफी मागितल्याशिवाय जाणार नाही, उलट नुकसानच करेल. म्हणून फायनली ते ज्योतीला माफी मागतात. ज्योतीची स्पोर्ट्स कॅम्पसाठी निवड झाल्यामुळं ती तिच्या वडिलांपासून पूर्ण 1 आठवडा लांब राहणार होती. म्हणून जाण्याआधी ती त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगते. लक्ष्मीला नीट साफ करून ठेवा, वेळेवर जेवा आणि अशा सगळ्या गोष्टी. महाराजाचं आता स्वतःचं सलून असतं. तो काम फिनिश करून रात्री घरी परततो. नेक्स्ट सीनमध्ये आपण महाराजाला बेशुद्ध अवस्थेत घरात पडलेला बघतो. तेव्हा एक साप त्यावरून बाहेर जातो. त्याच्या धक्क्यामुळं काचेचा ग्लास पडून फुटतो. म्हणून महाराजाला जाग येते. घर पूर्ण अस्ताव्यस्त असतं. नेक्स्ट सीनमध्ये आपण एका व्यक्तीला बघतो, जो कार रिपेअरिंग शॉपमध्ये जाऊन खूप तांडव करतो, कारण त्याच्या कारमधून त्याचा चष्मा चोरीला गेलेला असतो. तर त्याला वाटतं की कार रिपेअरिंगला दिलेली तेव्हा कोणतरी तो चष्मा चोरला असावा. म्हणून तो कार रिपेअरिंगवाल्या पर्सनला पकडून खूप मारतो, कारण ती गाडी यूज पण केली गेली असते. कार रिपेअरिंगवाला पर्सन 2-3 दिवसापूर्वीच जेलमधून सुटून आलेला असतो. तो पर्सन तेव्हा तर मार खातो, पण नंतर कार ओनरच्या अड्ड्यावर जाऊन त्याची चांगलीच धुलाई करतो आणि चष्मा पण त्यानेच चोरलेला असतो. आता हे तर समजतं की हा काही साधासुधा व्यक्ती नाही. आता आपण महाराजाला पोलीस स्टेशनमध्ये चोरीची रिपोर्ट देण्यासाठी आलेलं बघतो. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागलेला असतो. तो सांगतो, काल रात्री 10च्या आसपास दुकान बंद करून मी घरी आलो. मी घराची चावी कुंडीखाली ठेवतो.
काल पण तिथूनच चावी घेऊन मी लॉक ओपन केलं, घरात गेलो, लाईट ऑन केला, बॅग खाली ठेवून कपडे चेंज करण्यासाठी रूममध्ये गेलो तेव्हा माझ्या मागं मला आवाज आला. मी मागे वळून बघितलं तर तिथं 2 व्यक्ती होत्या. त्या दोघांनीही मास्क लावलेली होती. दोघांपैकी एकाने माझं तोंड दाबलं तर मी त्याच्या हाताला चावलं. तेव्हा तिसरा व्यक्ती जो बहुतेक हॉलमध्ये होता तो आला. त्याने माझ्या डोक्यावर रॉडने मारलं आणि मला खूप पिटलं, ज्यामुळं मी बेशुद्ध झालो आणि मग ते लक्ष्मीला घेऊन गेले. तर प्लीज सर लक्ष्मीला शोधा. तर पोलीस इन्स्पेक्टर बोलतो की किती तोडे दागिने होते? महाराजा बोलतो दागिने नाही सर. मग पोलीस इन्स्पेक्टर बोलतो पैसे? महाराजा बोलतो नाही सर. पोलीस इन्स्पेक्टर बोलतो मग तुझी पत्नी? महाराजा बोलतो नाही सर, ती तर कधीच मरण पावली. माझी एक मुलगी आहे जी स्पोर्ट्स कॅम्पला गेली. पोलीस इन्स्पेक्टर परत विचारतो मग ही लक्ष्मी आहे तरी कोण? महाराजा त्याला डस्टबिन नाही बोलायचा, म्हणून मग पोलीस ऑफिसरला समजावं म्हणून तो लक्ष्मीचा फोटो ऑफिसरला दाखवतो आणि ऑफिसर ते बघून बोलतो कचरापेटी शोधायला सांगतो आम्हाला, डोकं बिकट ठिकाणावर आहे की नाही? त्या डस्टबिनला ऑफिसर कचरापेटी बोलत होता तर महाराजा लक्ष्मी. आता पोलीस ऑफिसर बोलतो त्यात काही दागिने, पैसे वगैरे किंवा काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते का? महाराजा बोलतो नाही सर, असं काहीच नव्हतं त्यात. पोलीस ऑफिसर बोलतो अच्छा, मग तुझं म्हणणं हे आहे की ते 3 चोर त्या कचरापेटीसाठी तुझ्या घरी आलेले. वेडाबिडा आहेस की काय? जा इकडून. महाराजा बोलतो तुम्ही माझ्या लक्ष्मीला शोधून काढा, नाहीतर सिनियर इन्स्पेक्टरकडे तुमची कंप्लेंट देईल. पोलीस ऑफिसर त्याला तिकडून हकलवण्याच्या प्रयत्नात असतो, पण महाराजा तिथं पण एक लाकडी वस्तूला पकडून उभा राहतो. तेव्हा ते तुटून पडतं आणि त्यावर ठेवलेल्या वस्तू पण. त्यावर एक मडगं ठेवलेलं होतं जे खाली पडून फुटलं असतं आणि त्यातून साप बाहेर येतो, ज्याला बघून सगळेच खूप घाबरतात आणि पोलीस स्टेशन बाहेर पडतात. पण महाराजा तिथंच थांबतो आणि त्या सापाला पकडून बाहेर येतो. आता तिथं सिनियर पोलीस ऑफिसर वरदराजन येतात. महाराजा त्यांना पूर्ण स्टोरी ऐकवतो. ते पण बाकी पोलीस ऑफिसर सारखंच रिॲक्ट करतात आणि 500 रुपये देऊन महाराजाला बोलतात एक नवीन डस्टबिन घे. महाराजा बोलतो मला नवीन डस्टबिन नको, मला लक्ष्मीच पाहिजे. ऑफिसर विचारतो की त्या तिघांपैकी तू कोणाला ओळखू शकतोस का? तेव्हा महाराजा बोलतो की मी त्या तिघांपैकी एकाला धक्का दिला तेव्हा त्याचं शर्ट फाटलं होतं आणि त्याच्या पाठीवर कान लागला आहे. आता अजूनच सगळे परेशान होतात की पाठीवर कान कसा असू शकतो? महाराजा बोलतो सर, जर तुमच्याकडून ही केस सॉल्व्ह होत नसेल तर ही केस आपण CBIला द्यायची का? हे ऐकून ऑफिसरला राग येतो. तो महाराजाला एक जोरदार कानशिलात वाजवून तिकडून हकलवतो आणि बंदूक दाखवून बोलतो की जर तू परतलास तर तुला इथेच शूट करेल. महाराजा कसा ऐकणार होता? तो परततोच आणि ऑफिसरला यावेळेस लक्ष्मीला शोधण्याचे 5 लाख रुपये ऑफर करतो. आता इतकी रक्कम ऐकून सगळे शोध मोहीम सुरू करतात. महाराजाच्या घरी जाऊन इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतात. चोर मागच्या दाराने घरात घुसले होते. पोलीस ऑफिसरला महाराजाचं पासबुक दिसतं, ज्यात 15 लाख डिपॉझिट असतात. आता जरा पोलिसांना डाऊट येतो की महाराजा काहीतरी लपवतोय, नाहीतर कचराकुंडीसाठी 5 लाख कोण देतं? नक्कीच त्यात काही मौल्यवान वस्तू असावी, तेव्हाच तर ते चोरीला गेलं. आता पोलीस ऑफिसर महाराजाला इनडायरेक्टली त्या कचराकुंडीविषयी विचारू लागतो. तेव्हा महाराजा बोलतो 5च्या ऐवजी 7 लाख घ्या सर, पण माझ्या मुलीच्या परतण्यापूर्वी तुम्ही लक्ष्मीला शोधून काढा. आता आपण सेल्वम आणि सबरी नावाच्या 2 चोरांना बघतो, जे चोरी करायचे, लूटपाट करायचे. ते फक्त चोरच नव्हते तर बलात्कारी आणि मर्डरर्स पण होते. चोरी केल्यानंतर त्या घरच्या लेडीजचा रेप करून त्यांना नंतर मारून टाकायचे. सेल्वम तर रेप वगैरे नाही करायचा, पण तो त्याच्या साथीदारांना असं करण्यापासून थांबवायचा पण नाही. सेल्वमचा एक छोटा परिवार असतो, ज्यात त्याची वाईफ आणि एक मुलगी असते. सेल्वमचं त्याच्या मुलीवर जीवापाड प्रेम असतं. आता आपल्याला दिसतं की लक्ष्मी तर सेल्वमच्या घरी आहे. महाराजा पोलीस स्टेशनमध्येच बसून राहायचा, या आशेत की लक्ष्मीची काही खबर मिळेल. पोलीस लोक महाराजाच्या साधेभोळेपणाचा फायदा घेऊन त्याच्याकडून काम करून घ्यायचे. त्यांच्या खाण्यापिण्याचे शौक पूर्ण करून घ्यायचे. महाराजा पण लक्ष्मीसाठी हे सगळं करत होता. तर दुसरीकडे महाराजाची मुलगी ज्योती स्पोर्ट्स कॅम्पमध्ये बिझी होती. तिला या सगळ्याविषयी काही खबरबातच नव्हती. सेल्वमची इलेक्ट्रॉनिक्सची दुकान होती, पण घरवाल्यांना त्याचं रिअल काम माहिती नव्हतं. त्यांच्यासाठी तर तो एक बेस्ट पिता आणि एक बेस्ट हजबंड होता. सेल्वम ज्याही घरात चोरी करायचा तिथली एक ना एक वस्तू अम्मूसाठी नक्की चोरायचा. अम्मूच्या पाठीवर जखम असते आणि सेल्वम त्याची मलमपट्टी करत असतो. ज्योती तिच्या वडिलांना तिच्या स्पोर्ट्सचे व्हिडिओ सेंड करते, पण ती खूप चिडलेली असते. 2 दिवसापासून महाराजांनी तिचा कॉल पिक केलेला नसतो. आता शोध मोहीम करत असताना पोलीसवाले एका
भांड्याच्या दुकानात पोहोचतात, लक्ष्मीसारख्याच दिसणाऱ्या कचराकुंडीच्या शोधात. तेव्हा तिथं त्यांना नल्ला सेल्वम नावाचा एक व्यक्ती भेटतो. वरदराजन बोलतो की आता नल्ला शिवमला सोबत घेऊनच लक्ष्मीसारख्या कचराकुंडीची व्यवस्था करा. आता पोलीस स्टेशनमध्ये कार रिपेअरिंग शॉपचा ओनर येतो त्याच्या मेकॅनिकची मिसिंग रिपोर्ट देण्यासाठी. ज्या मेकॅनिकला आपण सुरुवातीला बघितलं होतं त्याचं नाव धना असतं आणि त्याचीच मिसिंग कंप्लेंट फाईल करण्यासाठी रिपेअर शॉपचा ओनर आलेला असतो आणि तो महाराजाच्या साईडला येऊन बसतो. तेव्हा महाराजाला धनाचा फोटो दिसतो आणि तो त्या फोटोला बघून असं रिॲक्ट करतो की जसा तो धनाला ओळखतो. महाराजाला जेव्हा शुद्ध येते तेव्हा त्याला त्याच्या घरात टोल प्लाझाची रिसिप्ट मिळते ज्यात कारची पूर्ण डिटेल लिहिलेली होती. महाराजा गाडीच्या ओनरचा शोध लावतो आणि ती गाडी त्या पर्सनचीच असते ज्याने ती कार रिपेअरिंगसाठी दिली होती आणि त्याचा चष्मा चोरीला गेला होता. तेव्हा त्याला माहिती पडतं की त्या व्यक्तीने ती कार रिपेअरिंगसाठी दिली असता ती कार वापरली गेली होती आणि त्याचा चष्मा पण चोरीला गेला होता. तेव्हाच धना तिथं येऊन कार ओनरला पिटतो आणि महाराजा पण तिथंच असतो. त्याने धनाला बघितलं असतं. जे 3 चोर त्याच्या घरात घुसले होते त्यापैकी धना एक होता. आता महाराजा धनाचा पाठलाग करत त्याच्या अड्ड्यावर पोहोचतो. तिथं धनाचे लोक महाराजावर हमला करतात कारण धनाने महाराजाला त्याचा पाठलाग करताना आधीच बघितलं होतं. धना बोलतो की तुला तर घरातच संपवायला हवं होतं. महाराजा सगळ्यांना मारून थंड करतो आणि आपण महाराजाचं खरं रूप बघतो. जो साधा सरळ दिसायचा तो खरं तर किती आक्रमक आणि हिंसक होता. तो आता धनाला पकडून त्याला खूप मारतो आणि बाकी दोघांविषयी विचारतो. तेव्हा धना बोलतो की दोघांपैकी एक तर पोलिसांसोबतच काम करतो आणि तो कोण आहे हे मी तुला सांगितलं तरी तुम्हाला मारशील आणि नाही सांगितलं तरी पण मारशील. तितक्यात धना महाराजावर हमला करून तिकडून पडू बघतो पण महाराजा त्याचं डोकं त्याच्या बॉडीपासून वेगळं करत त्याला संपवतो. म्हणून त्या पर्सनचा शोध लावण्यासाठी महाराजा पोलीस स्टेशनमध्येच बसून राहायचा. कार ओनरचं धनाशी भांडण झालं होतं म्हणून पोलिसांनी त्याला पकडलं होतं. धनाने कार ओनरची इतकी पिटाई केली होती की त्याची मानच तुटली होती म्हणून तो महाराजाच्या बाजूला बसूनही महाराजाला बघू शकला नसतो. नल्ला शिवम आणि पोलीसवाला एक पर्सनकडे जातात. त्याला सेम टू सेम लक्ष्मीसारखी कचराकुंडी बनवायची ऑर्डर देतात. अम्मूचा बड्डे असतो म्हणून मग सेल्वम एक महागडी चेन अम्मूसाठी ऑर्डर करतो. अम्मूच्या बड्डेच्या दिवशी सेल्वम ती चेन कलेक्ट करतो. तेव्हा त्याची वाईफ बोलते की जरा दाढी वगैरे पण करून ये. सेल्वमला एक सलून दिसतं आणि त्या सलूनमध्ये महाराजा काम करायचा. महाराजा सेल्वमची दाढी ट्रिम करत असताना ट्रिमरची बॅटरी संपते तर मग तो बॅटरी आणायला जातो. तेव्हा सेल्वमला सबरीचा कॉल येतो आणि तो बोलतो की पोलिसांना बहुतेक आपल्याबद्दल माहिती मिळाली आहे. आपल्याविषयी न्यूजपेपरमध्ये छापून आलं आहे. सेल्वम त्याला बोलतो असं काही नाही, तू जास्त विचार करू नकोस आणि फंक्शनला वेळेवर ये. आणि मग तो मागे वळून बघतो तर मागे महाराजा उभा असतो. सेल्वमला वाटतं की महाराजाने त्याचं बोलणं ऐकलं तर नाही. तो घरी येतो पण त्याला ही चिंता लागलेली असते की जर सलूनवाल्याने त्याचं बोलणं ऐकलं असेल तर. सेल्वमची वाईफ नेकलेसबद्दल विचारते तेव्हा खूप शोधूनही ती चेन सापडत नाही कारण सेल्वम ती चेन सलूनमध्ये विसरून आलेला असतो. महाराजाला ती चेन मिळते म्हणून तो ती चेन परत करण्याचा विचार करतो आणि सेल्वमच्या घरासाठी निघतो. सेल्वम पण सलूनसाठी निघणार तर तिथं महाराजा येतो आणि त्याच्या मागे पोलीस पण असतात. पोलिसांना त्यांच्यावर संशय असतो म्हणून ते त्यांना अरेस्ट करायला आलेले असतात. पण कोइन्सिडेंटली महाराजा पण पोलिसांच्याच तिथं पोहोचण्याच्या वेळेवर येतो तर सेल्वमला वाटतं की महाराजाच पोलिसांना घेऊन आलाय. पण तसं नसतं. महाराजा तर जस्ट ती चैन देण्यासाठी आलेला असतो. सेल्वमच्या पत्नीला यावर विश्वासच बसत नाही की तिचा पती असे काही काम करू शकतो म्हणून ती त्याला वाचवण्यात लागलेली असते. तर सबरी पॅनिक होऊन पोलिसांवर फायर करतो ज्यात एका पोलीस ऑफिसरला गोळी लागते आणि मग पोलीस पण रिटर्न फायर करतात ज्यात सबरीची डेथ होते. आता सेल्वमच्या पत्नीला पोलिसांवर विश्वास होतो की ते जे काही सेल्वमबद्दल बोलत होते ते खरं आहे. सेल्वमची मुलगी त्याला बघून रडत असते तेव्हा सेल्वम तिला भेटायला जाणार तर त्याची वाईफ त्याला असं करण्यापासून रोखते आणि त्याच्याशी नातं तोडते. हे सगळं महाराजामुळे झालं असं सेल्वमला वाटतं. ज्योती कॅम्प संपवून घरी परतत असताना महाराजाला तिच्यासाठी रेड शू आणायला सांगते. तर दुसरीकडे पोलीसवाले महाराजाला चोर भेटला असं इन्फॉर्म करतात. आता नल्ला शिवम त्या नकली डब्याला ठोकपीट करून जुन्या लक्ष्मीसारखं बनवतो. ज्युनियर ऑफिसर बोलतो की सर जर महाराजाला हा डब्बा नकली आहे हे कळालं तर. तेव्हा वरदराजन बोलतो की हेच तर हवंय मला. जर त्याची खरंच कचराकुंडी हरवली असेल तर तो बाकी पैसे देऊन गपगुमान निघून जाईल. पण जसा आपण विचार केला की त्या कचराकुंडीमध्ये नक्कीच काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, काही किमती वस्तू आहे
आणि खरंच तसं जर असेल तर महाराजा आपल्याला प्रश्न करणार की कोणी चोरली, इतके दिवस लक्ष्मी कुठं होती. आपण एखाद्या नकली चोराला तिथं उभं करू. जर महाराजाने चोराचा पाठलाग केला तर हे कन्फर्म होईल की त्यात नक्कीच काहीतरी स्पेशल होतं. आता वरदराजन सगळ्या चोरांना कॉल करून नकली चोरीचा आरोप स्वतःवर घेण्यासाठी बोलतात. बट कोणताच चोर कचराकोंडी चोरीचा आरोप स्वतःवर घेण्यास रेडी नसतो. कारण असं केल्यास त्यांच्या इज्जतीचा फालुदा नाही का होणार. कोणीच रेडी नसतं. म्हणून नल्लाशिवम पैशांच्या लालसेत चोराची ॲक्टिंग करायला रेडी होतो. त्याला यासाठी 50,000 मिळणार होते. वरदराजन पोलीस स्टेशन कॉल लावतो. तिथं महाराजा पण बसलेला असतो. वरदराजन त्याला पूर्ण स्टोरी सांगायला बोलतो. म्हणजे नल्लाशिवम पूर्ण स्टोरी नीट समजू शकेल आणि त्या हिशोबाने तो ॲक्ट करू शकेल. महाराजा यावेळेस जी स्टोरी सांगतो त्यात तो नसतो तर त्याची मुलगी ज्योती असते. ज्योती स्पोर्ट कॅम्पवरून परतली असते. कुंडी खालून चावी घेऊन दरवाजा ओपन करते. हॉलची लाईट ऑन करून बॅग ठेवून मग ती चेंज करण्यासाठी रूममध्ये जाते आणि चेंज करत असताना तिथं आपल्याला एक व्यक्ती दिसतो आणि तो असतो धना. धनाकडून चुकून आवाज होतो. त्याला बघण्यासाठी ज्योती मागे वळून बघणारच तर नल्लाशिवम तिच्या डोळ्याला पट्टी बांधतो. ज्योती तिकडून पळ काढणारच तर हॉलमध्ये असलेला सेल्वम तिच्या डोक्यावर रॉडने हमला करतो. तिला खूप मारतो. नल्लाशिवम बोलतो, आता तो असता तर त्याला मारून आपण परतलो असतो. पण त्याच्या जागी इथं त्याची मुलगी आहे. त्यात पण ती इतकी सुंदर. तिला बघून त्याच्या मनात वासना जागृत होते आणि मग नल्लाशिवम आणि धना तिचा रेप करतात. महाराजा सलून बंद करून घरी परतणारच असतो. पण ज्योतीने त्याला तिच्यासाठी रेड शू सांगितलेले असतात. म्हणून त्याला लेट होतं. कारण शॉपमध्ये रेड शू अवेलेबल नसतात. म्हणून शॉप ओनर गोडाऊनमधून मागवतात. या कारणाने महाराजा शॉपमध्ये वेट करतो. सेल्वमची एक सवय होती, तो ज्या घरी चोरी करायचा तिथलं जेवण तो खायचा. सेल्वम मुलीला मारण्याबद्दल बोलतो तर नल्लाशिवम बोलतो की जेव्हा मुलीला जीवे मारायचंच आहे तर त्याआधी एकदा परत तिच्याशी संभोग करण्याची इच्छा सेल्वमला बोलून दाखवतो. सेल्वम पण त्याला परमिशन देतो. नल्लाशिवम पोलीस इन्फॉर्मर असतो म्हणून तो महाराजावर इतके दिवस फाडत ठेवून होता. तो कुठे जातो, कितीला परततो, त्याचा टायमिंग आणि अशा सगळ्या गोष्टी. पण आज त्याला लेट झालं होतं. ही स्टोरी सांगताना महाराजाच्या डोळ्यात अश्रू असतात. कारण हे सगळं त्याच्यासोबत नाही तर त्याच्या मुलीसोबत घडलं होतं. त्या लोकांचा पत्ता लावण्यासाठी तो लक्ष्मीची स्टोरी बनवतो. महाराजा बोलतो, त्यांनी मला खूप मारलं, म्हणजे ज्योतीला खूप मारलं आणि मग लक्ष्मीला घेऊन गेले. नल्लाशिवमचा टर्न नंतर धना परत ज्योतीवर जबरदस्ती करण्यासाठी जात असतो. तेव्हा सेल्वम बोलतो, चला आता खूप झालं, नंतर बघू. धना बोलतो, 13 वर्षापासून या क्षणाची वाट बघत होतास ना. जेलमध्ये होतास तर नेहमी बोलायचा त्याला मारायचंय मारायचंय, तर मग आता काय झालं. सेल्वम त्याचं काही ऐकत नाही आणि तो निघून जातो. त्याच्या मागं या तिघांना पण निघावं लागतं. महाराजा इतका मोठा सदमा घेऊन जगत होता. पोलिसांनी सांगितलेलं प्रत्येक काम, त्यांची मारपीट सहन करत होता. नल्लाशिवम जेव्हा ही स्टोरी ऐकतो तर त्याला लक्षात येतं की त्याच्याबद्दलच बोलल्या जात आहे. आतापर्यंत तो खोटं नाटक करायला रेडी असतो पण आता तो घाबरून नाही बोलतो. नल्लाशिवम त्याच्या वाईफला फोन करायचं बोलून सेल्वमला कॉल करतो आणि सांगतो की महाराजाने कचराकुंडी चोरीची रिपोर्ट दिली आणि पोलीस लोक ती मी चोरली असं मला ॲक्टिंग करायला सांगतायत. त्यांना नाही माहिती की हे सगळं आपणच केलंय. नल्लाशिवम बहाणे देऊन तिकडून खिसकण्याचा प्रयत्न करतो पण वरदराजन त्याला रात्री तिथंच त्याच्या घरी थांबून घेतो. महाराजा रेड शू घेऊन परततो तर ज्योतीची कंडिशन त्याच्याकडून बघवली जात नाही. तो लगेचच तिला हॉस्पिटल घेऊन जातो. पण तिला इतकं मारलं गेलं होतं की तिची कंडिशन खूप नाजूक असते. हे महाराजाकडून बघवलं जात नाही. तो घरी येऊन रागात सगळ्या गोष्टींची सगळ्या वस्तूंची तोडफोड करतो. स्वतःलाच इजा पोहोचवतो. ज्योती तिच्या वडिलांना विचारते, ते लोक कोण होते बाबा? त्यांनी माझ्यासोबत असं का केलं? मी जेही मागते ते सगळं तुम्ही देता. तर ज्यांनी माझी ही अवस्था केली त्यांना मला बघायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. पोलीस नल्लाशिवमला घेऊन महाराजाकडे जातात. नल्लाशिवम खूप घाबरलेला असतो. तो एक स्टोरी बनवून सांगतो. पोलिसांना माहिती असते की हा खोटा बोलतोय. नल्लाशिवम कसं त्याने सगळं केलं हे ॲक्ट करून दाखवताना एका पॉईंटला बोलतो की त्याने कसं महाराजाचं तोंड बंद केलं. पण जी हाईट तो सांगतो ती महाराजाची नसून ज्योतीची असते. तेव्हा महाराजाच्या लक्षात येतं की ज्योतीने सांगितलं होतं की तिघांपैकी एकाच्या पाठीला टेंगूळ आहे.
महाराजा बहाण्याने त्याला मिठी मारून पाठीचं टेंगूट चेक करतो. तर त्याला विश्वास बसतो की त्या तिघांपैकी दुसरा पर्सन नल्लाशिवमच आहे. आता वरदराजन बोलतो, सांग महाराजा, यांच्यासोबत काय करायचंय? महाराजाला त्याच्या हिशोबाने बदला घ्यायचा असतो, म्हणून तो बोलतो, याला सोडून द्या. वरदराजन बोलतो, यांनी लक्ष्मीची चोरी केली असली तरी सोडायचं का? महाराजा बोलतो, हो, तरी सोडून द्या. वरदराजन बोलतो, जर याने तुझ्या मुलीचा रेप केला असेल तर तरी सोडायचं का? हे ऐकून महाराजाला शॉक लागतो की पोलिसांना हे सगळं कसं माहिती. पोलिसांनी त्यांची इन्व्हेस्टिगेशन तेव्हा चालू केली असते जेव्हा त्यांना धनाची डेड बॉडी मिळाली होती. धनाच्या बॉडीजवळ त्यांना एक फोन मिळाला होता ज्यावर नल्लाशिवमचा कॉल आलेला असतो. नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना पूर्ण मॅटर माहिती झालं असतं. वरदराजन महाराजाला एक हत्यार देऊन बोलतो, महाराजा, याला इथंच संपव. आता पोलिसांचा पण सपोर्ट असतो, म्हणून महाराजा आणि नल्लाशिवमला आत सोडून पोलीस बाहेर जातात. तेव्हा ज्युनियर पोलीस ऑफिसर बोलतो की सर, जोशात तर तुम्ही महाराजाला हत्यार दिलं, उद्या काही प्रॉब्लेम झाला तर? तेव्हा वरदराजन बोलतो, जे होईल ते बघून घेऊ. आपल्या मुलीसोबत असं झालं असतं तर आपण शांत बसलो असतो का? महाराजा नल्लाशिवमला मारून सेल्वमकडे पोहोचतो. पोलिसांनी सेल्वमचा पत्ता लावलेला असतो. महाराजाला बघून सेल्वम रागात असतो, कारण त्याला वाटतं की त्याच्यामुळं त्याची फॅमिली त्याच्यापासून दूर झाली, त्याची मुलगी त्याच्यापासून दूर झाली, जिच्यावर तो इतकं जीवापाड प्रेम करायचा. पण महाराजा सेल्वमला बघून शॉक असतो. सेल्वम महाराजाला खूप पिडतो आणि बोलतो, तुझ्यामुळं मला जेलमध्ये 15 वर्ष काढावी लागली. तुझ्यामुळं माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली. आता महाराजा त्याला पिटतो, त्याचा पाय तोडतो आणि त्याला पाणी पाजतो. तेव्हा सेल्वम बोलतो, ज्या वेदना तू मला दिल्या या काहीच नाही त्या वेदनांसमोर ज्या मी तुला दिल्या. माझा त्रास तर संपेल, पण आयुष्यभर तू त्रासात राहशील तुझ्या मुलीला बघून, आणि हेच हवं होतं मला. आता ज्योती टीचरसोबत तिथं येते, कारण तिची ही अवस्था करणाऱ्याला तिला बघायचं होतं. महाराजाला तिला सेल्वमशी भेटू द्यायचं नव्हतं, पण ज्योतीच्या हट्टापायी तो तिला भेटू देतो. ज्योती सेल्वमला बघून बोलते, या जगात कोणी इतक्या नीच प्रवृत्तीचं पण असू शकतं हेच बघायला आले होते. ज्योती तिचे दागिने सेल्वमकडे फेकून बोलते, हे चोरायला आलेलास ना, हे घे. माझी ही अवस्था करून तू खूप मोठं काम केलंस हा गैरसमज करून घेऊ नकोस. मी माझी हिंमत खचू देणार नाही आणि मी यातून नक्कीच बाहेर येणार. माझ्यासारखी तुझी कोण मुलगी असेल तर तिला विचार की एका दिवसात आम्ही तुझ्यासारख्या किती कुत्र्यांचा सामना करतो. सेल्वम बोलतो, माहिती असतं तू इतकी बोलतेस तर त्याच दिवशी तुला संपवलं असतं. ज्योती बोलते, जर मी इथं आली नसती तर माझ्या बाबांनी तुझा जीव घेतला असता. तू मला जिवंत सोडला नाहीस तर मी तुला जीवनदान दिलं. ज्योती टीचरसोबत परत जात असताना सेल्वमला त्या दागिन्यात तो नेकलेस दिसतो, जो त्याने त्याच्या मुलीच्या बड्डेला म्हणजे अम्मूसाठी घेतलेला असतो. आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं, जेव्हा पोलिसांनी सेल्वमला अरेस्ट केलं होतं तेव्हा त्याच्या वाईफने ते घर सोडून ती दुसरीकडे राहायला गेली होती. खूप शोधल्यानंतर महाराजाला त्यांचा नवीन पत्ता मिळतो, म्हणून मग तो अम्मूचा नेकलेस परत करण्यासाठी त्याच्या फॅमिलीसोबत सेल्वमच्या पत्नीकडे जातो. पण ती हा नेकलेस घेण्यास मना करते, हे बोलून की या नेकलेससाठी त्याने कित्येकाची घरे उजाडली असणार. महाराजाच्या पत्नीला घरासमोर एक टॉय शॉप दिसतं, म्हणून ती महाराजाला अम्मूसाठी टॉय आणायला पाठवते. महाराजा शॉपमध्ये जातो तेव्हाच एक अनकंट्रोलेबल ट्रक येऊन त्या घरात घुसतो, ज्यात सगळ्यांची डेथ होते. पण कचरेकुंडी अम्मूवर पडल्यामुळं अम्मू वाचते. आणि आता आपल्याला समजतं की महाराजाची पत्नी आणि मुलगी त्याच्या घरात नसतात, तर सेल्वमच्या पत्नीच्या घरात असतात. तर इथे महाराजाची पत्नी आणि त्याच्या मुलीची डेथ झाली असते. सेल्वमची मुलगी अम्मू ही त्या कचरापेटीमुळे वाचलेली असते. सेल्वम जेलमधून परत आल्यावर त्याच्या नातेवाईकांनी त्याला सगळी स्टोरी सांगितली असते की तुझ्या पत्नीला भेटायला एक व्यक्ती आणि त्याची वाईफ आली होती, पण त्या हादस्यात सगळे मारल्या गेले, फक्त एक छोटी मुलगी वाचली. अम्मूच्या पाठीवर असलेल्या निशाणासारखं निशाण ज्योतीच्या पाठीवर सेल्वमला दिसतं. आता त्याला समजतं की ज्योतीच अम्मू आहे. आता सेल्वम महाराजाचे पाय पकडून बोलतो, ती माझी मुलगी आहे ना? तेव्हा महाराजा बोलतो, ती माझी मुलगी आहे. महाराजा ज्योतीला घेऊन जातो. सेल्वम अम्मू अम्मू करून ओरडतो. आतापर्यंत तो खूप खुश होता की महाराजाच्या मुलीसोबत वाईट करून त्याने त्याचा बदला घेतला. पण जेव्हा त्याला माहिती पडलं की त्याने स्वतःच्याच मुलीवर हे सगळं दुष्कर्म होऊ दिलं, तर आता त्याच्याकडे सुसाईड केल्याशिवाय काही पर्याय नसतो. तो त्याच्या चुकीसाठी स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हता.
तो या गिल्डमध्ये जगू शकणार नव्हता. ज्या मुलीला तो जीवापाड प्रेम करायचा, तिच्यासोबतच त्याच्या डोळ्यादेखत त्याने दुष्कर्म होऊ दिलं आणि स्वतः पण रॉडने तिला खूप मारलं. या सगळ्या गिल्टमध्ये तो बिल्डिंगमधून उडी मारून स्वतःचा जीव देतो आणि त्याचं रक्त ज्योतीच्या पायांच्या ठस्यांमध्ये भरायला लागतं, जसे निशाण त्या नेकलेसमध्ये होते. आणि इथे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं महाराजा मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.